पाणी आली होती लोक पाणी मारायला लावायला. अरे काय तुझी बैल पाणी जाऊन माझी सोड वर लागत तोंड करून. अहो तसं नाही मारते जरा मागसार बैल. अहो तुमची बैल काय माझी बैल काय एकच आहे ती. हापशाला बी पाणी नाही दाखवते की पाणी राव. अरे तुझी ने काय ते म्हणतो पण माझी काय करू. अहो तसं नाही तुमची बैल आणि माझी बैल बी एकच आहे. मुख्य जनावराचा आशीर्वाद लागते राव. आशीर्वाद काय आम्हाला गरज नाही. चालले घेत का अरे काय आपले आणि प्रहार नावाची संघटना जी महाराष्ट्र सरकारच्या चुकावर सातत्यानं प्रहार करत असते त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू, भारतीय कृषक समाज जो डॉक्टर पंजाबराव देशमुख हे पहिले कृषी मंत्री असताना ज्यांनी स्थापन केला त्या संस्थेचे महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब भोसले, अरविंद पंतू आपल्याला या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. ते येत आहेत 2 मिनिटांमध्ये. तेव्हा ही परिषद आम्ही अशा विचाराने घेतलेली आहे की आज कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी कुणाकडून तरी काही मिळवण्यासाठी अनेक भाऊ कार्यक्रम होतात, परंतु ही परिषद या जिल्ह्यातल्या आणि या राज्यातल्या दुष्काळी पट्ट्याचं धोरण ठरावं आणि ती धोरण ठरवण्याची आमच्यासारखा एखादा छोटा अभ्यासक केवळ माहिती देऊ शकतो, परंतु ते धोरण मांडू शकतो. परंतु धोरण जर आपल्याला प्रत्यक्षात आणायचं असेल आणि शेतकऱ्यांच्या पदरात माप टाकायचं असेल तर या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आणि वंशजच करू शकतील हा दृढ विश्वास आहे. म्हणून या ठिकाणी यांना बोलवलेला आहे. आम्ही ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या देखील आदरणीय दादांनी करायला आपल्याला घ्यावा लागत होता, परंतु रघुनाथ दादांचे या बाबतीत मोठे आंदोलन करून जेव्हा शेतकऱ्याला उसाचा दर मिळवून दिला त्याचा पूर्णपणे श्रेय आदरणीय रघुनाथ दादाला जाते. दादाच्या माध्यमातून उसाचा लढा आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्रपणे लढला, परंतु आता आपल्या हक्काच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये लढण्याची अतिशय काळाची गरज आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व संघटनेचे कार्यकर्ते आज आपण दुष्काळी परिस्थितीसाठी एकत्र जमलो. नक्की दुष्काळ म्हणजे काय? दुःख आणि अधिक काळ म्हणजे दुष्काळ. आणि हा दुष्काळ दर 10 वर्षांनी येतो. दर 10 वर्षांनी हा दुष्काळ येतो. ही परिस्थिती कायमच राहत चालली. सरकारला धरणं बांधण्यासाठी पैसा शिल्लक नाही आणि टोल नाका बांधण्यासाठी मात्र पैसा शिल्लक आहे. करोडोनी पैसा शिल्लक. किती गाड्या जात असेल, किती गाड्या येत असतील, किती पैसा जमत असेल याचा विचारच नाही. आपण गाडीवर थांबलो तर आपल्याला चकित होण्यासारखं आहे. मग धरणं बांधण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही. धरणं जर बांधली तर सर्व जनता सुखी होईल. त्यांना जनता सुखी करायची नाही. जनता कायम दुःखात राहिली पाहिजे. म्हणजे दरवर्षी 5 वर्ष आपण त्या सारखं तळवत आटलं पाहिजे. दरवर्षी 5 वर्ष इलेक्शन येतं आणि त्या इलेक्शनच्या काळामध्ये आपल्याला पुढारी सांगतात तुमची काय सोय करू, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय वाटेल ती बाई बाटली दारू तुमची सगळी सोय केली जाते. मोठमोठे उडवा आणि त्यांना सांगा अरे हरामखोरांनो आम्हाला प्यायच्या पाण्यात सोय करता येत नाही, पण 2014 इलेक्शन लागणारी दारू मात्र तुम्हाला आज कारखाना तयार होती. आज तुम्ही शाळा मोकळं करणं राखून ठेवल्यात, कारण 2014 म्हणजे माझ्या गरीब शेतकऱ्यांना ती मटणं चारण्यासाठी आज साठा करून ठेवलाय. मग हा पाण्याचा साठाच का होत नाही हा प्रश्न आपण जर आपल्या सरकारला विचारा, तुम्ही साठा का करणार नाही. आपण जर चावतोळ उठत नाही, त्यांना वाटतं काही मेल्याने मडी. दरवर्षी त्यांचं तीच रडगाणं. दर 10 वर्षांत दुष्काळ. अहो पण या दुष्काळामुळं काही मुलींचे लग्न थांबल्यात, काही शेतकरी आत्महत्या करू लागलाय. आता काही विद्यार्थ्यांनी सादर केलं की शेतकरी आत्महत्या करतो. खरोखर शेतकरी आत्महत्या करतो आणि या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचं कारण असेल तर नालायक सरकार. हे सरकार आपण पाडलं पाहिजे आणि तुमच्या हातात आहे. आपण शेती पिकवतो, शेतीमध्ये उत्पन्न चांगलं काढतो आणि त्याच्यावर आपण जगतो. तुम्ही सुद्धा एक शेती आहे. ही सगळी बसलेली जनता ही त्यांची शेती आहे आणि ती आपल्याला खत पाणी घालून ती राज्य करतात. पण हे आपल्याकडे लक्षातच येत नाही. काही वेळेस मला एक उदाहरण सांगते. श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक घटना आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता आणि 2 नवरा बायको होती, त्यांना 3 मुलं होती.
भयंकर दुष्काळ, सरकारचं कर्ज काढलं, ऊसाची लागण केली आणि दुष्काळामध्ये पीक गेलं, सावकार कर्जदारामध्ये येऊ लागली. माहेरची माणसं साथ देऊन देणार तरी किती. ती बाईने आपल्या माहेराला गेली आणि सांगितलं आई बापांना की माझ्यावर हा वेळ आली आणि तुम्ही माझ्यासाठी मदत करा. तर सगळे भाऊजाई काय सारख्या नसतात. एक भाऊजाई म्हणली हिचं काय दरबारी तीच आई जाऊन सावकार दारात बसतोय, बँकेवाले आपल्या दारांमध्ये येडा घालतात. मग आपण करायचं काय? श्रीगोंद्याहून ही रेल्वे जाते, हीच रेल्वे श्रीगोंद्याला जातात. प्रत्येक आपली राहत आहे आपल्याकडे सांगा. आणि आपण त्याच आपल्या तालुक्यातल्या आमदार खासदारांना जाणता राजा म्हणतो. जाणता राजा कुणाला म्हणावा? छत्रपती शिवरायांना, ज्यांना गरिबांची जाण आहे, शेतकऱ्यांची कळवळ आहे, अशाच माणसाला जाणता राजा म्हणा. नाही तर आपण उठले सुटलं पुरला जाणता राजा. आमचा ग्रेट मराठा, महाराष्ट्राची अस्मिता. चांगलं बोर्ड लावतो सगळ्या गावात, चांगलं बोर्ड लावतो, 5-5 फुटाचं बॅनर लावतो आणि मोबाईलवर त्यांचा फोटो मोठमोठा आणि आपल्या खालट्यावर पुढे लिहून आपली नुसतीच मुंडकी, हात नाही पाय नाही अशी मुंडकी आपण लावतो आणि त्यांचं आपण अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करायचं तर अशा माणसाचं करा ज्यांनी शेतकरी संघटनेमध्ये काही ना काहीतरी कार्य केलंय. 10 वेळा अटक झालाय, जेलमध्ये गेलाय, ज्याला पोलिसांनी अटक केलंय. तो जर आपल्या गावामध्ये आला तर त्याच तुम्ही हार घालून स्वागत करा. पण त्यावेळेस आपल्याच्याने होत नाही. ही गायबान आहे, त्याला जर घरी काम नाही दारी काम नाही बसते त्या सगळ्याच्या मागे येत. ही आपली मूर्ख भूमिका आहे. त्याचं स्वागत तुम्ही करा, तरच आपल्याला खरंच कुठेतरी आत्म्याला शांतता मिळेल. जय हिंद, जय भारत. यायचं मान्य केलं ही एक आपल्या दृष्टीने जमेची बाजू आहे. बाळांनो, आपल्या समोर बोलायला उभं राहताना मी विचार करीत होतो की इथं चर्चा चालली, एवढे धरणं, इतकं TMC पाणी, आमक तमक एवढं, आणि इतकं खाली आलं की तिथून पुढं सगळ्याचं कोट कल्याण होणार आहे अशा पद्धतीची भाषणं आपण करायला लागलो. मी प्रश्न माझ्या मनात पडला की विमानात कुठून पाणी येत असं? विमानात बसल्याच्या नंतर आता इथं बसलेले बऱ्यापैकी लोक आहेत, विमानामध्ये काय बसलेले लोक आहेत. विमानात पाणी कुठून येतंय हो? तिथं काय बोर असतंय का, धरण असतंय का, नदी असती, काय असतंय? मग विमानात कधी पाणी टंचाई झाली अशी कधी जगात बातमी आली का? अशी बातमी येत नाही. आपल्याकडं धोरण ठरविताना गेल्या 65 वर्षामध्ये जे इथं काँग्रेसच्या नालायक सरकारनं जवाहरलाल नेहरूंपासून जी काही गल्लत केलेली आहे, जे काही शेतकरी विरोधी धोरणाची पुकारणी केलेली आहे, त्याचा हा दुष्काळ परिणाम आहे. पूर्वी काय होतं? विदर्भ, ज्या विदर्भातून बाळासाहेब आंबेडकर लोकसभेमध्ये निवडून गेले, आमदार म्हणून बच्चू कडू तिथून निवडून आलेले, त्या विदर्भाची भूमी ही सर्वात श्रीमंत भूमी म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेली भूमी म्हणजे विदर्भाची भूमी. तुमचा पश्चिम महाराष्ट्र किंवा माझा मराठवाडा हा श्रीमंत म्हणून त्याची इतिहासामध्ये नोंद नव्हती. आमच्या भागातला ज्वारी, बाजरी, मका पिकवणारा शेतकरी जर का बाजारात 5 क्विंटल भरड धान्य विकायला घेऊन गेला तर 1 तोळा सोनं खरेदी करण्या येण्याची किंमत त्या मालाची होती. आज जर का कापूस विकायला गेलं तर 1 तोळा खरेदी करण्यासाठी किती क्विंटल कापूस घालायला लागतो बच्चू भाऊ? 10 क्विंटल कापूस घालायला लागतो. म्हणजे याचा अर्थ गेल्या 65 वर्षामध्ये तुमची 10 पटीने सोन्याच्या तुलनेमध्ये विदर्भाची लुबाडणूक करण्याचं काम नेहरूंपासून राहुल गांधी पर्यंत चालू आहे आणि आपण हे उघड्या डोळ्याने सहन करतो. ही परिस्थिती जर का बदलायची असेल, मराठवाड्याचा प्रश्न वेगळा नाही, पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न नाही आणि पाण्याचा तर अजिबात नाही. हा प्रश्न पाण्याचा नाही. माडा, मंगळवेढा ही जी काही तालुके हे ज्वारी उत्पादक भाग आहे. वैरागची ज्वारी या संबंध महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये प्रसिद्ध ज्वारी. परंतु ज्वारीचं संशोधनच बंद झालं. ज्वारीचं पूर्ण संशोधन बंद झालं. याचं कारण काय आहे? ज्वारीवरची प्रक्रिया बंद झाली, ज्वारीवर निर्यात बंदी घातली, कापसावर निर्यात बंदी घातली. हा जो नाशिक पर्यंतचा पट्टा आहे तुमचा, सातारा ते नाशिक, हा संबंध पट्टा कांद्याचा पट्टा आहे. कांद्याचं उत्पादन तयार झाल्याच्या नंतर कांद्यावर निर्यात बंदी घातली जाते. परंतु कांद्यापासून ज्यावेळेस भंवरलाल जैन आणि शरद पवारांचे आणि सोनिया गांधीचे बगलबच्चे ज्यावेळेस का त्याच्यापासून कांद्याची पेस्ट आणि पावडर तयार करतात, ती पावडर मात्र जगात विकायला पाठवितात. हे उद्योगपती तुमच्या सरकारचे बाप लागतात का? हा प्रश्न या पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी विचारण्याची गरज आहे. प्रश्न पाण्याचा नाही,
प्रश्न आहे तो आपण तयार केलेल्या मालाला किंमत मिळण्याचा प्रश्न आहे आणि या किमती मिळण्यामध्ये सर्वांचा दुष्काळ अडकलेला आहे. विमानामध्ये जाताना किंवा बस मधून येताना कुठल्याही बस स्टँडवर जर का गाडी थांबली 50 पोरं बसच्या भोवताली येते. थंड बाटली, आमच्या कंपनीची बाटली 15 रुपयाला, कुणी म्हणतं 12 रुपयाला, कुणी म्हणतं 20 रुपयाला. पाण्याची टंचाई आहे कुठं? तुमच्या खिशात पैसे नाहीत म्हणून पाणी तुम्हाला पिता येत नाही, ही परिस्थिती आहे. मग जर का तुमच्या खिशात पैसे यायचे असतील आणि विदर्भासारखी जर का सुबत्ता यायची असेल, विदर्भाला उगाच काही सोन्याची चिडी आणि सोन्याचा धूर निघणारा प्रदेश म्हणत नव्हते. विदर्भातला जो कापूस तयार होतो तो जो काही सूर्यप्रकाश त्या विदर्भाला मिळालेला आहे, त्या सूर्यप्रकाशात तयार होणारा धागा हा जास्तीत जास्त स्टेपल लेंथ असणारा धागा आहे. कारण काय तर येणाऱ्या मालामधून माझा भाग, मी ज्या भागामध्ये राहतो आंबेजोगाईला, तिथं पावसाच्या पाण्यावर मला कळतंय तसं 2 पिकं आमचे हमखास येतात का नाही बोलणार साहेब? आपला आघात गेलाय आणि रब्बी गेली असं कधी झालंय? दुष्काळ म्हणजे हाय कशाचा दुष्काळ नेमका? आता तर बिअर बार सगळे फुलं आहेत, सगळे पानपट्ट्या फुलं आहेत, सगळं टाईट आहे, काही कुणाला अडचण नाही. आहे काय आम्हाला सांगा? पिणारे प्यायला लागलेत, खाणारे खायला लागलेत, मजा करणारे करायला लागलेत. बेजार कोण आहे? ज्याच्याकडे ज्यानं दुभते जनावर केले ते माणूस बेजार आहे. बेजार कोण आहे? दुधाच्या नादाला जी लागला शरद पवारचा ऐकून जे दूध करायला लागले ते बेजार आहेत लोक. ज्यांनी साखर कारखाने म्हणजे विना सहकार नाही उद्धार सांगताना काय सांगितलं आम्हाला? विना सहकार नाही उद्धार. हा एक शेअर्स घेतला की तुम्ही या कारखान्याचे मालक. विजयसिंह मोहिते पाटील कधी तुम्हाला कारखान्यावर येऊ दिलं का? तिथला कोणी सभासद असला तर? लोकमंगल आहे, त्यांचे शेअर्स बऱ्याच जणांनी घेतले. सुभाष देशमुख आहेत, सुभाष देशमुखांच्या कारखान्याचा लोकमंगलचा शेअर घेतला म्हणून तुम्हाला कधी त्या कारखान्यात मालकाची वागणूक कधी मिळाली? आणि त्यांनी सांगितलं की बिना सहकार नाही उधार. हजारात कुठं मालक होत असतोय 50 कोटीच्या कारखान्याचा. काय येणेपणा आहे? आपल्याला वाटलं की आपण खरं मालक झालोत काय? ही फसवणूक करून त्यांनी तुम्हाला ऊस लावायला लावला. धरणं बांधले म्हणजे तुमच्यासाठी बांधले नाही, आमच्यासाठी बांधले नाही धरणं. धरणं त्यांनी त्यांच्या बगल बच्च्यासाठी आणि इथली सत्ता काबीज करण्यासाठी. मला आठवत आहे की मी प्रकाश आंबेडकरांच्या नांदेडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात पण मी काम केलेला कार्यकर्ता आहे. मी महाराष्ट्रामध्ये इतिहास आज होतो आहे. 1986 साली स्वराज्य मिळवायचा औंधा अशी घोषणा त्यावेळी शेतकरी संघटनेची होती आणि असं वाटत होतं की निदान प्रकाशजी आंबेडकर हे किमान 1 लाख मताचं मताधिक्य घेऊन निवडून येतील. परंतु या महाराष्ट्रातले काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले, मी अत्यंत जबाबदारीने हे वाक्य वापरतोय की हे सर्वात जातीवादी जर का महाराष्ट्रात कुणी असतील तर हे 2 पक्षाचे पुढारी आणि कार्यकर्ते. एका रात्रीत आम्ही तिथं ज्या हॉटेलवर आमचा मुक्काम होता त्या हॉटेलवर आम्ही परत आलो आणि येता येता मी लोहा तालुक्यातून सभा संपवून नांदेडला येत होतो आणि येताना काही तिकडून कार्यकर्त्यांच्या गाड्या भेटल्या. सोनखेड नावाच्या गावावर तिथं आमची गाठभेट झाली आणि तिथं आम्ही चहा प्यायला थांबलो. त्याच्यानंतर त्यांनी 2 पुड्या दाखविल्या आम्हाला, एक गुलालाची आणि एक निळीची. आणि बोलता बोलता प्रचार वाया जाणार आहे, कारण शेतकऱ्यांच्या डोक्यातून आपण जातीवाद काढू शकलो नाही. ही आमची अजून 25 वर्ष काम केल्याच्या नंतर सुद्धा माझ्या मनात राहिलेली ही खंत आहे. आमचे नेते रघुनाथदादा पाटील आहे, आमच्या बरोबर बहुतेक काम करणारी टीम जी आहे ही सर्व जातीतले आमच्या बरोबर कार्यकर्ते, परंतु बहुतांश टीम आमची मराठा समाजातले. आम्हाला सगळेजण काय म्हणतात की तुमचं चलायले म्हणजे तुमच्या बऱ्या घरचे म्हणून तुमचं चलायले. खरंय का हे? आता गावाकडून यायचं झालं तर तिकिटाला पैसे राहिले नाही, दुष्काळ परिषदेला यायचं झालं तिकिटाला पैसे राहिले आणि गाव सोडून आम्हाला जाता येत नाही. बाबासाहेबांनी ज्या 2 महत्वाचे जे काही संदेश या महाराष्ट्रामध्ये दिले, दलित समाजामध्ये जो फरक पडला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे त्याचं स्थलांतर झालं. परंतु शेतकरी समाजामध्ये दुर्दैवानं आज इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली असताना सुद्धा आम्हाला जनावरं ढोरं घेऊन आम्हाला स्थलांतर करता येत नाही, ही आमची अडचण आहे.
परंतु कुणीतरी हे बघणार आहे का नाही सांगावं कुणाला. ज्याच्यापाशी लपायला जावं तेच चापायला लागले. शरद पवारांकडे लपायला गेलं तिथं दरोडे खोरे कळायला सुद्धा नाही. आज ज्यांच्याकडं काय ऐपती होत्या ह्यांच्या 1978 विलासराव देशमुखांच्या बापाचं ट्रॅक्टर भूमीचं काम केलंय. ह्यांनी दिवसा गळे कापले शेतकऱ्याचे. त्यांची भाडभीड ठेवायचं सुद्धा काही कारण वाटत नाही. त्यांनी मरते खेपे विलासराव देशमुखांनी एक विकिलीक्सचा अहवाल जाहीर झाला 11 ऑगस्ट 2011 प्रीती राणा आणि विवेक गगरानी यांनी फेसबुकवर शेअरिंग केली आणि एकमेकाला फोटो कॉपीज दिल्या. त्या फोटो कॉपीज मध्ये या देशातल्या पुढाऱ्यांनी या देशातली जनता लुटून, या देशातला शेतकरी लुटून, विशेषतः जी काही स्विस बँकेमध्ये धन गोळा केलंय त्याची यादी प्रसिद्ध झाली. आणि याच्यामध्ये पहिलं नाव या UPA सरकारच्या प्रमुख सोनिया गांधींचं आहे. सोनिया गांधींच्या नावाने किती पैसे? त्या यादीनुसार 6,90,012 कोटी रुपये त्यांच्या यादीत आहे. त्याचा अकाउंट नंबर आहे. दुसरं नाव झालंय राहुल गांधीचं. राहुल गांधींच्या नावानं 1,80,000 कोटी रुपये परकीय बँकेत आहेत. आणि तिसरं नाव ज्यांच्या बापाचं ट्रॅक्टर 1978 जप्त झालं होतं त्या मुंबईतून इकडे ह्याला हलविलं होतं चेन्नईला ठसे घेण्यासाठी. हातापायाचे जेवढे ठसे लागते त्याच्या पोराला बायकोला पैसे मिळविण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न हलविलं. मला हे समजत नाही की भारतीय आयुर्विज्ञान सारखं हॉस्पिटलला आमदार झाले आणि 16 एकरचा शेतकरी आज काय परिस्थिती आहे. आणि पुन्हा त्यांना काहीही म्हणायचं नाही. ही जर का कुणाची जर का ही भाबडी आशा असेल तर कृपया मला तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की हा प्रश्न पाण्याचा नाही. ज्यावेळेस गिरणा धरणातून पाणी सुटणार होता आणि नगरचे आमचे कार्यकर्ते मराठवाड्याला पाणी जायले म्हणून विरोध करायले होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं, शिवाजी जवरे पाटील त्यावेळेस म्हणलं होतं का नाही, हे पाणी जायलंय ते विलासराव देशमुखांच्या आणि गोपीनाथ मुंडेच्या पुरीच्या बियरच्या आणि दारूच्या कारखान्याला पाणी जायला लावायचं. बरं बोलणं म्हणजे बरं वाटतंय. माणसाला स्तुतीप्रिय असतात माणसं. तर आपल्याला रघुनाथ दादांनी जे दाखवून दिलंय, आपण जे आंदोलन पुढे नेलं ते आंदोलन इथं सोलापूर जिल्ह्याला काही आंदोलनात ती दिशा नव्यानं सांगण्याची गरज नाही किंवा काही ह्या गोष्टी नाहीत. आज आपल्याला जर का दुष्काळाच्या प्रश्नावर जर का भूमिका घ्यायची असेल तर मी सर्व व्यासपीठाला विनंती करतो की इथून महाराष्ट्रातल्या राजकारणाचा दुष्काळ हटवण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला घ्यावी लागेल. नुसता पाण्याचा दुष्काळ आणि ह्याच्या चर्चा करण्यापेक्षा राजकीय दुष्काळ सुद्धा आज आपण सगळे एका ठिकाणी या व्यासपीठावर आलोत. निदान 2014च्या निवडणुकीमध्ये जर का याची आपल्याला काही परिणाम करता आला तर मला असं वाटतंय की ही दुष्काळ परिषद यशस्वी होईल अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. जय जवान जय किसान आणि करून घेऊन जावा. आपण नंतर करूया. तत्पूर्वी जसं की नानांनी कंप्लीट करायचं आहे. आता या ठिकाणी जे शाहू राजांचे वारस आपण म्हणतो असे छत्रपती संभाजीराजे भोसले या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत झालेलं आहे. व्यासपीठावरती अनेक बाबाने आम्हाला काय सांगितलं, कशा करता आम्ही ही भिल्ल लावले छातीवर की बाबा आपली एकच मागणी आहे की शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळला पाहिजे. आमच्या अजिबात एक कलमी कार्यक्रम नाही. एक कलमी कार्यक्रम की शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळला की उत्पादकाची गरीबी हटते आणि दुसरा एक भाव आमचा शेत मजूर आहे त्याला सुद्धा आपोआप मजुरी वाढते, गावातली गरीबी हटते. पण उत्पादन खर्च काढत असताना एक विषय मी तुम्हाला सांगणार आहे. अनेक विषय नंतर बघू. त्याच्यामध्ये जे वीज बिल असते ते उत्पादन खर्चात धरलेलं नाही. म्हणून आपण जे दादानी पहिली परिषद इथं मिरजेला झाली त्या मिरजेमध्ये घोषणा केली आमच्या नेत्यांनी की हे सरकार जर उलटी मानायचं असेल उत्पादन खर्च मिळालाच पाहिजे यासाठी भांडायचं असेल तर एक
घोषणा आपण इथनं घेऊन जायचं, कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे, घोषणा केली 98 साली. आणि मित्रांनो, एवढ्या जोराने आंदोलन महाराष्ट्रात चालू झाल्यावर मी दौंड तालुक्यात राहतो. 35 एकर बापाची नदीच्या कडेला जमीन, सगळा ऊस असतो. आणि आमच्या गावात बरीचशी माणसं म्हणायला लागली, वीज बिल नाही भरल्यावर मोटर उचलून नेतील, कनेक्शन कापतील, पोलीस आणतील. पण मला या दादांच्या बरोबर, नेत्यांच्या बरोबर बसून जे काही अभ्यास मिळला होता की हा देश 1950ला या देशाची घटना तयार झाली. त्या घटनेचे शिल्पकार आपण वेळोवेळी नाव घेतो की आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या घटनेमध्ये मालकाचा अधिकार 50ला आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं वस्तूला जर कुणी आपले हात लावला की त्याला हाणायचा.